इजो अकाउंटन्सी चॅनलमध्ये मी प्राध्यापक ललित वेळेकर सर्व विद्यार्थी आणि व्ह्यूअर्सचं स्वागत करतो. कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इनटू लिमिटेड कंपनी युनिट सेकंड या टॉपिकमधील आज आपण परचेस कन्सिडरेशन ही कॉन्सेप्ट पाहणार आहोत. तर पार्टनरशिप फर्मचं कन्व्हर्जन हे लिमिटेड कंपनीमध्ये होत असताना यामध्ये पार्टनरशिप फर्मच्या असेट्स आणि लायबिलिटीज या लिमिटेड कंपनीकडून टेक ओव्हर केल्या जातात आणि त्याच्या मोबदल्यामध्ये लिमिटेड कंपनी ही प्राइस पे करत असते. मग अशावेळी ज्या असेट्स आणि लायबिलिटीज या टेकन ओव्हर करून त्याची जी व्हॅल्युएशन केली जाते त्याला आपण परचेस कन्सिडरेशन असं म्हणतो. त्यामध्ये काय म्हटलं आहे पहा, इन बोथ द केस टॉर्शन अँड कन्व्हर्जन द पार्टनरशिप फर्म केसेस टू एक्झिस्ट. म्हणजे बघा, ॲब्झॉर्प्शन असेल किंवा कन्व्हर्जन असेल, या प्रोसेसमध्ये पार्टनरशिप फर्म ही एक्झिट होते, बंद होते. इट इज डिझॉल्वड, म्हणजे या ठिकाणी पार्टनरशिप फर्म ही काय होते, डिझॉल्व होते, तिचं समापन होतं, समाप्ती होते. अँड द बुक्स ऑफ अकाउंट आर क्लोज. आणि मग पार्टनरशिप फर्मचे जे काही बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत ते काय करावं लागतात, क्लोज करावे लागतात. असेट्स अँड लायबिलिटीज ॲज ॲग्रीड अपॉन आर टेकन ओव्हर बाय द लिमिटेड कंपनी. म्हणजे बघा, ज्यावेळी पार्टनरशिप फर्मचे अकाउंट्स हे क्लोज केले जातात त्याच दरम्यान पार्टनरशिप फर्मचे असेट्स आणि लायबिलिटीज ही लिमिटेड कंपनी काय करते, टेकन ओव्हर करते. अँड इन रिटर्न पेज प्राइस, आणि त्याच्या मोबदल्यामध्ये लिमिटेड कंपनी ही पार्टनरशिप फर्मला प्राइस पे करते फॉर परचेस ऑफ बिझनेस. का पे करते, तर पार्टनरशिप फर्मचा जो बिझनेस आहे ती लिमिटेड कंपनी काय करते, परचेस करते किंवा खरेदी करते टू द पार्टनरशिप फर्म विच इज कॉल्ड ॲज परचेस कन्सिडरेशन. त्यालाच काय म्हणतात, परचेस कन्सिडरेशन और परचेस प्राइस. इट इज कॅल्क्युलेटेड बाय अडॉप्टिंग एनी ऑफ द फॉलोइंग मेथड्स आर ॲग्रीड अपॉन. आता या ठिकाणी पहा, परचेस प्राइस काढण्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्स आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. तर यानंतर आपल्याला पाहिजेत मेथड्स ऑफ परचेस कन्सिडरेशन. तर याच्यामध्ये एकूण 3 मेथड आहेत. परचेस कन्सिडरेशन कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय 3 डिफरंट वेज ॲज अंडर. याच्यामध्ये परचेस कन्सिडरेशनच्या 3 मेथड आहेत. तर त्यातील फर्स्ट मेथड आहे नेट असेट मेथड. आता नेट असेट मेथडमध्ये काय म्हटले पहा, नेट असेट्स इज द डिफरन्स बिटवीन ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर बाय द कंपनी. म्हणजे बघा, नेट असेट कशाला म्हणतात, द डिफरन्स बिटवीन ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर बाय द कंपनी. म्हणजे लिमिटेड कंपनी ज्या असेट्स आणि लायबिलिटीज टेकन ओव्हर करते या दोन्हीमधला फरक, म्हणजे असेट आणि लायबिलिटीज यामधला जो डिफरन्स आहे त्याला आपण म्हणतो नेट असेट असं म्हणतो. असेट मेथडचा फॉर्म्युला आपण स्क्रीनवर पाहू शकता. तर याचा फॉर्म्युला काय आहे, ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ द असेट टेकन ओव्हर. म्हणजे बघा, पार्टनरशिप फर्मच्या असेट्स लिमिटेड कंपनी टेक ओव्हर करते आणि पार्टनर्समध्ये असेटची जी रक्कम ही ॲग्रीड झालेली असते, सहमत झालेली असते, त्याला आपण ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ असेट टेकन ओव्हर असं म्हणतो. तर त्याची अमाऊंट रुपीजमध्ये येईल. त्यामधून लेस आपल्याला काय करायचं आहे, ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ द लायबिलिटीज टेकन ओव्हर. पार्टनरशिप फर्मच्या लायबिलिटीज लिमिटेड कंपनी टेक ओव्हर करते, बरोबर आहे, आणि त्याची जी ॲग्रीड व्हॅल्यू आहे ते आपल्याला असेट ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ असेट टेकन ओव्हरमधून ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ लायबिलिटीज टेकन ओव्हर केल्यानंतर जे अमाऊंट येईल त्याला आपण परचेस कन्सिडरेशन असं म्हणतो, नेट असेट मेथड. यानंतर सेकंड मेथड आहे लमसम मेथड. यामध्ये काय म्हटलं बघा, इन दिस केस द परचेस कन्सिडरेशन इज स्टेटेड डायरेक्टली ॲज अ फिक्स्ड सम ऑफ द अमाऊंट इन द प्रॉब्लेम. म्हणजे प्रॉब्लेममध्ये तुम्हाला डायरेक्ट अमाऊंट दिली जाईल परचेस कन्सिडरेशनची. म्हणजे पार्टनरशिप फर्मचा बिझनेस हा लिमिटेड कंपनी कितीमध्ये खरेदी केलेला आहे त्याची अमाऊंट या लमसम मेथडमध्ये दिली जाईल. यानंतर थर्ड मेथड आहे नेट पेमेंट मेथड. त्याच्यामध्ये काय म्हटलं बघा, अंडर दिस मेथड परचेस प्राइस इज कॅल्क्युलेटेड बाय ॲडिंग द पेमेंट मेड इन द फॉर्म ऑफ शेअर्स, डिबेंचर्स अँड कॅश. बघा, नेट पेमेंट मेथडमध्ये परचेस प्राइस कॅल्क्युलेट केली जाते कशी, ॲडिंग द पेमेंट मेड फॉर्म ऑफ शेअर्स, डिबेंचर, कॅश ऑर बँक. म्हणजे नेट पेमेंट मेथड काढत असताना अगोदर आपल्याला नेट असेट मेथड काढायचे, ज्याच्यामध्ये ॲग्रीड व्हॅल्यू असेट टेकन ओव्हर मायनस ॲग्रीड व्हॅल्यू लायबिलिटीज टेकन ओव्हर केल्यानंतर परचेस प्राइस येईल. आणि या परचेस प्राइसमधून आपण जी काही आपल्याला म्हणजे लिमिटेड कंपनीला पार्टनरशिप फर्मला जी अमाऊंट पे करायची आहे ती अमाऊंट शेअर्स, डिबेंचर किंवा रोख स्वरूपामध्ये कॅश किंवा बँक या 4 स्वरूपामध्ये जर लिमिटेड कंपनी
पार्टनरशिप फर्मला जर अमाऊंट पे करत असेल तर त्याची अमाऊंट आपल्याला यामधून ॲड करावी लागेल, तर त्यालाच नेट पेमेंट मेथड असं म्हणतात. तर यानंतर पुढं आहे सेटलमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. म्हणजे बघा, पार्टनरशिप फर्मच्या असेट आणि लायबिलिटीज लिमिटेड कंपनीने टेक ओव्हर केल्यानंतर त्याची परचेस प्राईस ही पार्टनरशिप फर्मला द्यावी लागते. तर ही प्राईस देत असताना किंवा दिली जाण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण सेटलमेंट असं म्हणतो. तर परचेस प्राईस पे करण्याची जी प्रोसिजर आहे तर यामध्ये काय म्हणलं बघा, द परचेस कन्सिडरेशन मे बी सेटल्ड बाय अलॉटमेंट ऑफ शेअर्स अँड ऑर डिबेंचर्स ऑफ द कंपनी अँड द पेमेंट इन कॅश ऑर थ्रू बँक. म्हणजे बघा, परचेस प्राईस जी आहे, परचेस कन्सिडरेशन प्राईस आहे, ही लिमिटेड कंपनी पार्टनरशिप फर्मला कोणत्या मोडमध्ये देईल, तर ती शेअर्समध्ये देईल किंवा डिबेंचर्समध्ये देईल किंवा पेमेंट इन कॅश रोख स्वरूपामध्ये देईल किंवा थ्रू बँक थ्रू देईल. तर अशा पद्धतीनं PC आपल्याला काढावा लागतो. परचेस कन्सिडरेशनची कॉन्सेप्ट आहे. तर परचेस कन्सिडरेशनचा जो प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनी ही कॉन्सेप्ट व्यवस्थित पाहावी, आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर एक्झाममध्ये या परचेस कन्सिडरेशनवरती तुम्हाला MCQ पडू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ही कॉन्सेप्ट पाहावी. आणि जे विद्यार्थी किंवा व्ह्यूअर्स आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. थँक्यू सो मच.